सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला जुन्या मित्रांचं चांगलं सहकार्य मिळेल. तसेच तुमचा जनसंपर्क देखील वाढणार आहे. एखाद्या संस्थेकडनं तुम्हाला मान सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबाकडनं तुम्हाला उत्तम पाठिंबा मिळेल आणि तुम्ही जे काही काम करणार आहात त्यात तुम्हाला कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल हे लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये तुम्ही जास्त वेळ देणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज व्यस्त राहणार आहेत. तुमच्या निर्णय क्षमतेमुळे जास्त फायदा तुम्हाला होईल. खास करून व्यवसायामध्ये जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील. तुमचं थांबलेलं काम पुन्हा सुरू होईल. एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्यावा लागेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, वातावरण चांगले राहील. काही समस्या आली तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. खर्च जरा तुमचा जास्त राहील. शक्यतो अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचे अडथळे येऊ शकतात. अचानक काही लाभ झाल्यामुळे धर्म आणि अध्यात्माबद्दलची तुमची रुची वाढेल. संध्याकाळी एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याचा तुम्हाला योग मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामामध्ये तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. विरोधक तुम्हाला थोडासा त्रास देण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही कामात फोकस करा, ते जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद यामुळे कामामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. सासरकडनं तुम्हाला मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आवडीनिवडीवरती तुम्ही स्वतःहून खर्च करणार आहात. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही. तुम्हाला थोडीशी अस्वस्थता जाणवेल किंवा काही कारणामुळे नाराजी किंवा उदासपणा देखील जाणवेल, परंतु दुपारनंतर परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. सासरच्या लोकांकडनं तुमच्याकडे थोडासा नाराजीचा सूर असेल. तुम्ही गोड बोलण्याची सवय ठेवा, त्यामुळे नातेसंबंधांमधील आपलेपणा वाढेल. घरातील सदस्य तसेच मित्रांच्या सहकार्यामुळे तुम्ही समस्येवरती मात कराल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, किरकोळ समस्या तुम्हाला येतील, परंतु तुम्ही त्यावर मात कराल. हुशारी आणि मेहनतीने प्रत्येक काम तुम्ही पूर्ण करणार आहात. अनावश्यक खर्च होण्याचा तुमचा योग आहे. तुम्ही तुमचं बजेट तपासा, तसेच खर्च का होतो याचा विचार करा. समजा काही अडचणींवरती मार्ग सापडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यापारामध्ये तुम्हाला लाभाची शक्यता आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. दशम कर्मस्थानामध्ये कर्क राशीमध्ये बृहस्पती विराजमान आहे. त्यामुळे गुरूंबद्दल पूर्ण भक्तिभाव आणि निष्ठा तुम्ही ठेवा. नवीन कामामधील गुंतवणूक तुम्हाला लाभ देणार आहे. ऑफिसमध्ये अधिकार तुमचे वाढणार आहेत. काही जास्तीचे प्रोजेक्ट तुम्हाला करावे लागतील.
तुम्ही इतरांचं चांगलं व्हावं असा विचार नेहमी करता, त्यामुळे संकट काळामध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक आहे. तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्यामुळे अथक मेहनत करणं तुम्ही सोडू नका. संयम आणि कौशल्य यामुळे तुमच्या समस्या कमी होतील यात शंका नाही. एखादा वाद जर सुरू असेल तर त्यावरती तुम्हाला तोडगा नक्कीच सापडेल. व्यवसाय वाढीसाठी फार दिवसांपासून तुम्ही जे प्रयत्न करत होतात ते मात्र निष्फळ ठरू शकतात. परंतु तुम्ही निराश होऊ नका. सगळ्यांना पहिल्याच प्रयत्नात काही यश मिळतं असं नाही. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन तंत्रज्ञान शिकणार आहात. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. खास करून आहार आणि आराम याकडे लक्ष द्या. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असून गुंतवणुकीचा विचार तुम्ही करू शकता. दान, पुण्य आणि परोपकार यावरती तुमचा जास्त फोकस असेल. धार्मिक कार्यात देखील तुमची रुची वाढेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. सासरच्या लोकांकडनं मान सन्मान तसेच मौल्यवान वस्तू मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. एखाद्या नवीन कामामध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागली तर नक्की करा. भविष्यामध्ये तुम्हाला लाभाचे संकेत आहेत. अनावश्यक खर्च तुमचा वाढतोय तो तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये अधिक लक्ष तुम्हाला द्यावं लागेल आणि त्यामुळे तुमची थांबलेली कामं पुन्हा परत मार्गी लागतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. प्रवासाचा तुम्हाला योग असून तो तुम्हाला लाभदायक ठरेल. दरम्यान तुम्हाला जास्त सावध राहण्याची गरज आहे, कारण कुटुंबातील सदस्यांकडूनच तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. खर्चावरती तुम्ही बऱ्यापैकी नियंत्रण ठेवलेलं आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. घरातील सुखसुविधा वाढल्यामुळे तुमचं मानसिक समाधान देखील वाढेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. चतुर्थ स्थानातील मिथुन राशीमध्ये बृहस्पती असल्यामुळे बराच काळ प्रलंबित असलेला वाद सुटेल. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही फोकस करा म्हणजे तुमचं काम पूर्ण होईल. सामाजिक मानसन्मान वाढण्याची शक्यता असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये आपलेपणानं वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.